रेडी? यस सर. ओके. हॅपी बर्थडे टू यू. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. साहेब, आज वाढदिवस लोकांचं भरभरून प्रेम भेटतंय, काय सांगा? नक्कीच आज वाढदिवस जरी असला तरी पहिला प्रथम म्हणजे नागरिकांची सेवा करणं हेच काम आहे. आणि म्हणून पहिला प्रथम विभागामध्ये स्वच्छता मोहीम जेवढी चांगल्या प्रकारे घेता येईल तेवढं काम आज सुरुवात केली. आणि निश्चितपणानं ही मोहीम आमची सातत्याने तशीच सुरू राहणार. वाढदिवस हे फक्त निमित्त आहे, विविध कार्यक्रम उपक्रम सुद्धा निमित्ताने आपण घेतलेले आहेत. आणि लोकांचंही प्रेम आहेच पहिल्यापासून, त्यांचे आशीर्वाद आहेत आणि म्हणूनच इथपर्यंत आले. सर, एकंदरीत आता पुन्हा एकदा शिंदे गटात खासदारांचा प्रवेश झालेला आहे, काय सांगतो? नक्कीच माननीय आपले मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आणि त्यांनी जी महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे विकासाची गोडदोड लावलेली आहे आणि त्यांच्याकडे आल्यानंतर कुठलंही काम होत असतं आणि आपल्या विभागात काहीतरी कामं झाली पाहिजे या एका उद्देशाने प्रत्येक लोकप्रतिनिधी वाटतं की आपल्या विभागात विकासाची कामं झाली पाहिजे. आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज सर्वच लोक म्हणजे जरी आज 6 खासदार आले असले तरी भविष्यामध्ये अजूनही बराच मोठा फरक आपल्याला जाणवेल आणि शिवसेना वाढलेली दिसेल. आज मंगेशजींचा 55 पूर्ण वाढदिवस आहे आणि आम्ही दोघेही लहानपणापासून एके ठिकाणीच वाढदिवस साजरे करत आलो. गेली काही दिवस जर गेले वर्ष गेली तर पुन्हा एकदा नव्याने आज परत मला वाढदिवस साजऱ्यात उपस्थिती मिळाली आहे. त्यांचं आयुष्य एकदम भरभरून जावं आणि आमचा एक नेहरूनगरचा मिनिस्टर म्हणून इथे त्याची नेमणूक व्हावी ही श्रीचरणी प्रार्थना करतो आणि याच शुभेच्छा देतो. कारण नेहरूनगरला कधी आजपर्यंत बाबासाहेब भोसलेंनंतर मंत्री मिळाला नाही आहे, तो आम्हाला मिळावा ही इच्छा प्रगट करतो आणि त्यांना शुभेच्छा देतोय. सालाबादाप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा आपले मंगेशभाई आपले सर्वांचे लाडके आमदार यांचा वाढदिवस आपण साजरा करतो. आणि नेहमीप्रमाणे अगदी साध्या पद्धतीमध्ये जनतेसाठी आपल्या नागरिकांसाठी लोकांसाठी भाई इथे या हॉलमध्ये हे नियोजन करतात जेणेकरून सर्व आपले कार्यकर्ते आपले लोक आपले नागरिक त्यांना येऊन शुभेच्छा देतील या हिशोबाने. आणि शुभेच्छा देताना आम्ही आव्हान देखील असं साहेबांनी केलेलं आहे की मला कुठल्याही फुलांचं किंवा कुठल्याही भेटवस्तूंचं न करता तुम्ही शालेय पुस्तकं वह्या आणि स्टेशनरी ह्या प्रकारचं मला शुभेच्छा द्यायच्या जर झाल्या तर ह्या प्रकारचे द्या जेणेकरून गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल या माध्यमातून. पहिलं म्हणजे आपले कार्यसम्राट आमदार मंगेशजी कुडाळकरांना लाख लाख शुभेच्छा देते. आज महिला आघाडीकडून शुभेच्छा देते. कुर्ला विधानसभेमध्ये आपण आज जे शिवणकोरचा कोर्स केलेला कौशल्य भारत हे आपण आज पूर्ण करून त्यांना प्रमाणपत्रक पण दिलेलं आहे. हे 3 महिन्याचा कोर्स होता. साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण हे घडवलेलं होतं आणि त्याचं सार्थक झालं की आज 70 महिलांनी प्रशिक्षण घेऊन चांगल्या मार्काला त्यांनी पास पण झालेले आहेत. त्याच्यामध्ये आज महिला आघाडीकडून आपण अजून एक उपक्रम घेतलेला तो म्हणजे आई कुलस्वामी संस्था आहे. त्या संस्थेच्या मार्फत आपण साहेबांच्या बर्थडेच्या जो वर्ष झाले त्यांना तेवढेच आपण वया वाटप विद्यार्थ्यांना पण केलेले आहेत. आज महिला आघाडीच्या माध्यमातून सर्वांना दीर्घ आयुष्य लागू दे आणि आई कुलस्वामींनी त्यांना असंच लवकर आम्हाला मंत्रीपद भेटू दे ही आमच्या सर्व भगिनींकडून एक इच्छा आहे की आमचे साहेब पण मंत्री झाले पाहिजे. त्यामुळे साहेबांना लाख लाख शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. सगळ्यांना मी सांगू इच्छिते आज साहेबांचा वाढदिवस आहे
साहेब आमचे सगळ्यांसाठी कार्यरत तर नेहमीच असतात, पण तुम्ही आता बघता शिवसेनेची जी एकी वाढत चालली आहे, म्हणजे त्यांच्यासोबत जेवढे आशीर्वाद त्यांच्यासोबत आहेत, तसेच आम्ही महिला आघाडी, आमच्या शालिनीताई सुर्वे, आम्ही सगळ्याच जणी त्यांच्या पाठीशी नेहमी लहान बहिणींसारखी आम्ही त्यांच्या पाठीशी राहू आणि देव करो त्यांना उदंड आयुष्य तर आहेच आमच्या आशीर्वादाप्रमाणे, त्याचप्रमाणे आम्हाला त्यांना मंत्रीपद लवकर मिळू दे ही आमची देवाप्रणी प्रार्थना आहे. धन्यवाद. आमदार आज आपले लाडके आमदार मंगेश कुडाळकर साहेब हे हॅट्रिक पूर्ण करून आता पुढे मंत्री होण्याचे प्रयत्न करत आहेत आणि त्यांना यश यावं ही आमची सगळ्या विधानसभा महिला सगळ्यांची इच्छा आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.